बारामती नगर परिषदेसाठी आज मतदान जे आहे ते पार पडतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते योगेंद्रदादा पवार मतदान केंद्रावरती भेटी देताना पाहायला मिळत आहेत। बारामतीचा काल प्रचार संपला, आज मतदान होतंय। विजयाचा विश्वास आहे? हो, 100%। आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतलेत आणि आजच नाही पण अनेक वर्षापासून आमचे सगळे उमेदवार काम करत आलेत, लोकांमध्ये राहतात आणि त्यांची काळजी घेत आले, त्यांचे जे काय अडचणी असतील, समस्या असतील ते सोडवत आलेत। त्याच्यामुळे 100% आमच्या उमेदवारांना यश मिळेल। विधानसभेला, लोकसभेला आपल्याला पवार विरुद्ध पवार अशी एक लढत पाहायला मिळाली। ह्यावेळेस सुद्धा तुम्ही शरदचंद्र पवार पक्षाचं नेतृत्व करताय। दुसऱ्या बाजूला तुमचे चुलते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत। बारामतीकर कोणाला स्वीकारतील किंवा कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही लोकांना मतं मागितलेली आहे आणि बारामतीकर तुम्हाला स्वीकार? काय आता पवार थेट लढत नाहीयेत, भाजप पण इथं लढतंय, म्हणजे राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपनी उमेदवार इथं उभे केले। त्याच्यामुळे महायुतीचे पण इथं महाराष्ट्रामध्ये जे सत्तेत आहेत, बारामतीमध्ये ते एकमेकांच्या विरोधात लढतायत। बहुजन समाज पक्ष आहे मायावतींचा, BSP, काही अपक्ष उमेदवार आहेत, वंचित बहुजन आघाडी आहे, शिवसेना आहे, काँग्रेस आहेत, सगळे असे लढतायत। त्याच्यामुळे पवार विरुद्ध पवार असं मी तरी ह्या वेळेला म्हणणार नाही, पण आपले सगळे जे उमेदवार आहेत हे खूप चांगले उमेदवार आहेत आणि लोक उमेदवारांकडे बघून मतदान करतील हा विश्वास आहे। कारण आता निवडणुका 9 वर्षानंतर होत आहेत। 9 वर्षामध्ये ज्यांना ज्यांना बारामतीकरांनी निवडून दिलं त्यांनी काय केलं किंवा त्यांनी त्यांच्या वॉर्डमध्ये किती कामं केली, ते लोकांमध्ये किती राहिले, किती वेळा ते लोकांकडे गेले, किती संपर्क त्यांनी ठेवला, हे सगळं लक्षात ठेवून बारामतीकर तिथं मत देतील। कालच्या सभेमध्ये तुम्ही असा उल्लेख केला की बारामती ही शरद पवारांच्या नावाने ओळखली जाते। पवार साहेब पक्षाचं नेतृत्व करतात किंवा मार्गदर्शन करतात पक्षाला। बारामतीकरांसमोर नक्की प्रश्न आहे का की कोणत्या मुद्द्यांवरती ही जी निवडणूक आहे? दादा म्हणतात की विकासाच्या मुद्द्यावरती मी निवडणूक लढतोय किंवा विकासाचा मुद्दा पुढे घेऊन जातोय। बारामतीकरांच्या मनामध्ये काही संभ्रम आहे? मला असं वाटत नाही। आणि काय बघा, शेवटी विकास हा सगळ्यांना पाहिजे, विकासाला आमचा अजिबात विरोध नाही। आम्ही पण विकास करणार आहे, पण शाश्वत विकास करायचा आहे, सर्वांगीण विकास करायचा आहे, सगळ्यांचा विकास करायचा आहे। आज सुद्धा लोकांना प्यायला पाणी नाही, बाहेर लोकांना आंघोळी करावे लागतायत, महिलांसाठी शौचालय आज सुद्धा बारामतीत नाहीयेत, आपले लोकांना राहायला घरं नाहीयेत, काही ठराविक लोकांचे खायचे वांदे होत आहेत। आमचं म्हणणं काय, घरपट्टी पाणीपट्टी ही एवढी भयानक आहे, म्हणजे पुणे एवढी घरपट्टी पाणीपट्टी बारामतीची आहे। बारामती एवढं महाग होत चाललंय, न परवडणारं होत चाललंय, रोजगार नाहीये, मोठे मोठे बिल्डिंग बांधले जात आहेत पण तिथं गिराईक सापडत नाहीयेत, कारण तिथं इन्कम नाहीये, रोजगार नाहीये। नवीन इंडस्ट्री इथं आली पाहिजे। जी काय MIDC आणली ती पवार साहेबांनी आणली, पाणी तेव्हा पवार साहेबांनी आणलं, लोकांना रोजगार इथं उपलब्ध करून दिला, नवीन कारखाने उभे केले, जे बेसिक सुविधा आहेत ते लोकांना दिले पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे। रस्ते, इमारती हे पण गरजेचे असतात, ते पण आपण करत राहू, पण जे बेसिक फॅसिलिटीज जे आपण म्हणतो हे जास्त महत्वाचं आहे आपल्या डेली लाईफसाठी आणि ह्या गोष्टींवर आम्ही जास्त लक्ष देणार। उद्या नगर परिषदांसाठीच त्याचबरोबर नगरपंचायतीचा निकाल पार पडतोय। महायुतीचे नेते आत्मविश्वासानं सांगतात की उद्या विजयाचा गुलाल आम्ही उधळला। हा आत्मविश्वास जो आहे किंवा भाजपचे नेते जे सांगतात त्यावरती टीका केली जाते की महायुतीच्या नेत्यांचा एवढा आत्मविश्वास? काय आता इलेक्शन लढत असताना कुठलेही नेते म्हणणार नाही की अहो आमच्या काही जागा येणार नाहीयेत किंवा आम्ही हरतोय किंवा आम्ही हरणार आहे। सगळे आत्मविश्वासच व्यक्त करतात, सगळे कॉन्फिडन्स व्यक्त करतात, तो त्याचा एक भाग असेल। गेल्या एक राजकीय प्रश्न आहे, गेल्या 8 ते 10 दिवसांपासून एक बरीच चर्चा आहे की 2 राष्ट्रवादी एकत्र येणार। तशी काही चर्चा आहे का किंवा नगर परिषदांमध्ये आपल्याला राष्ट्रवादी वेगवेगळी लढलेली पाहायला मिळाली, तुम्ही कुटुंबातले सदस्य आहात, खरंच त्या पद्धतीची काही चर्चा आहे? गेले 8 ते 10 दिवस नाही, गेले 7-8 महिन्यापासून अशी चर्चा आहे, दर 2-3 आठवड्याला अशी चर्चा तिथे येते, पण आतापर्यंत तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले नाहीयेत। आणि जर काय व्हायचं असेल, मी एक कार्यकर्ता म्हणून इथं काम करतोय, वरिष्ठ पातळीवर सगळे आमचे नेते लोक ठरवतील, पण माझ्यापर्यंत तरी अशी चर्चा आतापर्यंत आलेली नाही।
एकीकडे अजित पवारांना अडचणीमध्ये आणलं जातंय किंवा अशा पद्धतीची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे की दादांच्या राष्ट्रवादीतल्या जवळपास 2 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. एक तर माणिकराव कोकाटे यांना कोर्टानं शिक्षा केली, मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा लागला. अजित पवारांना पुण्यामध्ये भाजपनं महायुतीमध्ये सहभागी करून घेतलं नाही, स्वबळावरती लढलेला आहे. दादांची कोंडी केली जाते किंवा दादांची अडचण होती? नाही, मला माहिती नाही. तो महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे, तुम्हाला त्यांना विचारावं लागेल. उद्या नगर परिषदांचा निकाल आपल्याला पाहायला मिळेल. बारामतीमध्ये काय चित्र आपल्याला पाहायला मिळेल? मला असं वाटतंय की बारामतीकर 100% आम्हाला साथ देतील आणि फक्त आम्हालाच नाही पण जे आमचे मित्र पक्ष आहेत, जे अपक्ष उमेदवार आहेत, आम्हाला सगळ्यांना साथ देतील. शेवटी लोकशाहीमध्ये एक चांगला सक्षम विरोधी पक्ष असणं हे खूप महत्वाचं असतं. हे बारामतीच्या फायद्याचं असतं आणि लोकांच्या हिताचं ते असतं. बारामतीकरांनी हे ओळखलं आहे आणि जी लोक नगरसेवक म्हणून काम करत आले, तेच तेच चेहरे, तेच तेच लोक, त्याच लोकांना संधी मिळत गेली आहे आणि ते बारामतीचं हित न बघता स्वतःचं हित बघत आलेत. हे जनतेला आता कळालेलं आहे आणि त्याच्यामुळं आता जास्तीत जास्त उमेदवार जे अपक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, वंचित बहुजन आघाडी, महाविकास आघाडीच्या कडून जे लढतायत त्यांना बारामतीची जनता साथ देईल आणि ह्यांचा जो आता कारभार चालू आहे त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी बारामतीकर 100% आम्हाला मत देतील. आपण पाहतोय की बारामतीकर जे आहे ते आम्हाला मत देतील आणि उद्या विजयाचा गुलाल उडू अशी प्रतिक्रिया आपण पाहतोय की युगेंद्र पवारांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.